नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये जी होणार आहे त्यासाठी आपण इथे सराव प्रश्नसंच घेऊन आलेलो आहेत आणि आजचा आपला हा 43वा पार्ट आहे, ज्यामध्ये आपण करंट अफेअर, सामान्य ज्ञान आणि मराठीचे क्वेश्चन घेत आहोत। तर आपण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे सब्जेक्ट, वेगवेगळे टॉपिक इथे कव्हर केलेले आहेत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2025 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बीजेपी म्हणजेच भाजप। दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकलेल्या आहेत। किती? 48 जागा जिंकलेल्या आहेत 70 पैकी। तर आम आदमी पक्ष जो आहे म्हणजेच आप, तर यानं 22 जागा जिंकलेल्या आहेत। तर काँग्रेसला तिथे एकही जागा मिळवता नाही आलेली। त्यामुळे अगदी इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे ही करंट अफेअरची, तर तुम्ही लक्षात असू द्या, ह्याच्यावर 100% आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो। पुढचा प्रश्न पाहूया, एरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कोठे सुरू होत आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, बंगळुरू। एरो इंडिया ही द्विवार्षिक हवाई प्रदर्शन आहे, जे भारतातील बंगळुरू येथे आयोजित केले जाते। तसंच 2025 मधील एरो इंडिया प्रदर्शन देखील बंगळुरू येथेच आयोजित केले जात आहे। पुढचा प्रश्न आहे, फ्रान्समध्ये होणाऱ्या 2 दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, नरेंद्र मोदी। फ्रान्समध्ये आयोजित 2 दिवसीय AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, 4 नंबरचा, एन बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, मणिपूर। एन बिरेन सिंह यांनी मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या पदाचा आता राजीनामा दिलेला आहे। करंट अफेअरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आपण फॅक्ट्स इथे घेऊन आलेलो आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, शाहिद आफ्रिदी। एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज कोण आहेत? शाहिद आफ्रिदी, आणि हे कुठले आहे? पाकिस्तानी क्रिकेट संघाचे आहे ते। तसंच पुढचा प्रश्न आहे, उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, हिमाचल प्रदेश। उत्तर भारतातील पहिला हा ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे आणि तो हिमाचल प्रदेश राज्यात स्थापन करण्यात येत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, साग। सागवान हे त्यालाच आपण टीक पण म्हणतो, लाकूड त्याच्या टिकाऊपणासाठी आणि आकर्षक पोतासाठी देखील ओळखलं जातं, त्यामुळे फर्निचर तयार करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि 2023 मध्ये जे सर्वेक्षण झालं होतं त्या सर्वेक्षणानुसार या जिल्ह्यातील वनक्षेत्र किती आहे? 69। तर 69.49% एवढं तिथलं क्षेत्र वनाखाली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर सर्वात कमी वनक्षेत्र लातूर येथे आहे, फर्स्ट ऑप्शन। लातूर जिल्हा वनक्षेत्र अत्यल्प आहे। तसेच उपलब्ध माहितीनुसार आपल्याला लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्र फक्त 0.17 एवढंच तिथलं वनक्षेत्र आहे। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, नवेगाव, गुगामल आणि पेंच ह्या तिन्हीपैकी एकही नाही, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे अमरावतीमध्ये आहे। सगळे पर्याय, पेंच पण हे नागपूरला आहे, नवेगाव हे गोंदियाला आहे, त्यामुळे हे तिन्ही देखील कुठे आहेत? विदर्भात आहेत, त्यामुळे आपलं 4 नंबरचा पर्याय करेक्ट आहे। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यांचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, रायगड। चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, सातारा आणि कोल्हापूर, तसंच रत्नागिरी, 4 जिल्ह्यात आहे, कोल्हापूर आणि रत्नागिरी। सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात हे राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सिंधुदुर्ग, कोकणामधला जिल्हा आहे, अगदी दक्षिणेकडचा। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते क्षेत्र मॅग्नीज खाणी संदर्भात महत्त्वाचे नाही? 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, वरोरा वैतरणा हे क्षेत्र मॅग्नीज खाणीसाठी प्रसिद्ध नाही, तर इतर जे पर्याय आहेत
त्यामध्ये मॅग्नीज खाणीसाठी ओळखले जातात, जसे की चिखला, सीता साओंगी आणि डोंगरी बुजुर्ग हे सगळे मॅग्नीज खाणी ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सिंधुदुर्ग, म्हणजे फोर्थ ऑप्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे भरपूर प्रमाणात आढळून येतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते? तर कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. या 3 जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यांचा समूह मॅग्नीज व लोह खनिजाने संपन्न आहे? तर मॅग्नीज आणि लोह खनिजाने संपन्न असणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. सिंधुदुर्ग, नागपूर आणि भंडारा हे जिल्हे मॅग्नीज आणि लोह खनिजाच्या साठीसाठी ओळखले जातात. आणि नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मॅग्नीज साठे आपल्याला भरपूर प्रमाणात आढळून येतात, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे आपल्याला आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे असते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि सिंधुदुर्ग, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे साठे आपल्याला विपुल प्रमाणात आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळत नाहीत? तर औसा या तालुक्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळत नाहीत, तर उमरेड, बल्लारपूर आणि वरोरामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर आहे बघा, उमरेड, बल्लारपूर आणि वरोरा इथे साठे आढळतात. बल्लारपूर कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात. आणि उमरेड हे कुठे आहे? तर यवतमाळ जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? तर मुंबईच्या कोणत्या उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? बोरिवली, जोगेश्वरी आणि गोरेगाव, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मुंबईच्या कोणत्या उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन, बोरिवली, जोगेश्वरी आणि गोरेगाव. तर मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे अत्यल्प प्रमाणात आहेत. बॉक्साईटचे साठे मुख्यतः कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता धातू उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी वापरतात? तर पोलाद निर्मितीसाठी मॅग्नीजचा वापर केला जातो. तर म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मॅग्नीज धातू उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी वापरला जातो. मॅग्नीजच्या मिश्रणामुळे पोलादाची मजबूती आणि टिकाऊपणा देखील वाढतो. तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण जिओग्राफीचे क्वेश्चन, धातूवरचे क्वेश्चन इथे कव्हर केलेले आहेत. तसंच करंट अफेअरचे देखील आपण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. थँक्यू व्हेरी मच.